मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हाक्का नूडल्स। लहानांना तर फारच आवडतात, आपण हॉटेलमध्ये खातच असतो। आज आपण घरी बनवूया हाक्का नूडल्स। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, भाजी घेतली, आपण भाज्या घेतल्या, मिरची घेतली, कोबी घेतली, गाजर आहे आणि कांद्याची पात आहे, शिमला मिरची आणि बीन्स आहे। आणि आपण त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, शेजवान सॉस आहे, केचप आहे, टोमॅटो केचप, सोया सॉस आहे आणि हा शेजवान चिली सॉस आहे। आणि आता आपण व्हिनेगर आहे आणि लसूण आहे आणि हे हाक्का नूडल्स आहे। आता आपण पाणी गरम करून घेऊया। पाणी गरम करायला ठेवलं आहे, पण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया, म्हणजे ना ते चिटकत नाही, हे नाही होत, मोकळ्या अशा होतात, म्हणून थोडंसं तेल टाकूया आपण। आणि आपण त्यामुळे चिकट होत नाही त्या। आता आपण हे उकळू देऊया। आपण ना याच्यात लसूण टाकूया, पहिले तेल तापलं की लसूण टाकूया आपण। आणि व्हिनेगर पण घेतले आपण। लसूण आपण थोडं सोनेरी होऊ देऊ। आता मिरच्या टाकूया आपण, हिरवी मिरची टाकूया, पण आता एक भाजी टाकू। आता आपण ही कोबी घेतली, कोबी टाकूया पहिले, सगळ्या भाज्या आपण टाकून घेऊया। गाजर टाकूया, कांद्याची पात आहे, कांद्याची पात टाकूया, शिमला मिरची टाकूया, आणि बीन्स टाकूया। आता छान आपण छान परतून घेऊया आपण। या थोड्याशा कच्च्या राहिल्या हव्या, एकदम जास्त शिजवायचं नाही याला। एकदम छान थोडे क्रंची खायला लागते, एकदम गाळ नाही करायचं त्याला। आपण आता थोड्या वेळाने त्याच्यात सगळे सॉस टाकूया। ते आपण याच्यात हे नूडल्स टाकू। आपण याच्यात केचप, टोमॅटो केचप, सोया सॉस, शेजवान सॉस आणि चिली सॉस आणि व्हिनेगर हे आपण एक टाकूया। सोया सॉस, साधा सॉस, केचप, टोमॅटो केचप टाकूया। सोया सॉस टाकूया, शेजवान सॉस टाकूया, आणि चिली सॉस टाकूया, रेड चिली सॉस। आता हलवून घेऊया आपण। थोडं मीठ टाकूया आपण, मीठ थोडं बेताचंच टाका, म्हणजे सॉसमध्ये मीठ असतं। आता आपण हलवून घेऊया। आता व्हिनेगर टाकूया, ब्लॅक पेपर टाकूया,
त्यातलं पाणी गाळून घेऊया. पाणी गाळून घेऊया. इथे बघा आपण ह्याच्यातनं चाळीतनं काढून घेतले. आपण आता याच्यामध्ये टाक. आपले चमचमीत असे हाक्का नूडल्स रेडी आहे. हॉटेलमध्ये मिळतात तसेच होतात. तुम्ही घरच्या घरी करून बघा, एकदम टेस्टी होतात. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेल, एकदम टेस्टी होतात. हॉटेलसारखे आपण जसं खातो तसेच चविष्ट असे हाक्का नूडल्स तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.